स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. विषय आहे की पगार जो आहे म्हणजे मानधन आहे का होत नाहीये, आतापर्यंत का झालेलं नाहीये, एकदा पगार झालेला आहे त्यानंतर का होत नाहीये, नंतर पगार पेंडिंग काय आहेत म्हणजे का कारण आहे, आणि नोव्हेंबरचा पगार कधी होणार आहे या संदर्भासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असतील पगारासंदर्भातील असेल किंवा इतर जे काही अपडेट असेल ते आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी जॉईन झाले त्या विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थ्यांचा एका महिन्याचा पगार झालेला आहे, त्यानंतर पगार झालेला नाही. काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांचे पहिल्यापासूनच पगार झालेले नाही आहेत, म्हणजे 3 महिने होऊन गेलेले तरी पण त्यांना वेतन मिळालेलं नाही आहे. आणि हे जे वेतन आहे हे थकीत का आहे, म्हणजे का कारण आहे, याच्या मागचं पेंडिंग काय आहे, याच्या मागची कारण आहे ते आपण जाणून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्यांदा जेव्हा आपण पोर्टलला आपण नोंद केलेली आहे, नोंद केल्यानंतर आपण अप्लाय केला त्यावेळेला आपण स्वतःचं जे काही अकाउंट नंबर आहे ते ऍड केलेला आहे, आणि अकाउंट नंबर आपण काय म्हणतो त्याला आपण अपलोड पण केलेली आहे. तुमची जी काही नॅशनलाइज बँके संदर्भात जे आपण टाकलं होतं ते, म्हणजे कोणी पोस्टाची बँकेचं अकाउंट टाकलेलं आहे. पण आता ज्यांचे पगार आलेले नाहीये, पहिल्यापासून पगार आलेले नाही, त्याच्या मागची कारण अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांची पोस्टाचं त्यांनी पासबुक जोडलेलं आहे किंवा पोस्टाचं पासबुक अपलोड केलेलं आहे त्यांना पगार येणार नाहीये. त्याच्या मागे कारण म्हणजे नॅशनलाइज बँक पाहिजे, तर नॅशनलाइज बँकेचं त्यांना अपलोड करणं गरजेचं आहे. त्या डिपार्टमेंटला जाऊन तुम्हाला काम करायचं आहे. पण पंचायत समिती असो किंवा PWD असो की कोणत्याही जे काही कार्यालयामध्ये तुम्ही जॉबला असाल किंवा स्वयंसेवक म्हणून काम करत असाल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे. ते स्वतः तुम्हाला मागवतील, म्हणजे पोस्टाचं खातं ज्यांचं आहे त्यांना पगार आलेलं नाहीये. दुसरं, पहिला पगार झालेला आहे परंतु नंतर दुसरं आलेलं नाहीये, तर त्यांचं तुम्हाला सांगितलं की डॉक्युमेंट फ्री, म्हणजे जे फ्रीज केलेलं आहे दुसऱ्या अकाउंट जागी तुम्ही जर जॉबला असाल आणि दुसरीकडे अप्लाय केले असेल तर तुम्हाला ते येणार नाहीयेत. नंतर जे विद्यार्थ्यांना ज्यांना पहिला पगार झालेला आहे परंतु नंतर मग आलेच नाही आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे की एक पगार झालेला आहे म्हणजे तुम्हाला मानधन येणार नाही असं होणार नाही, तर संपूर्ण पगार येईल एवढं नक्की आहे. कारण जे काही चेकर आणि मेकरची जी प्रोसेस आहे त्यात ते अडकलेले असल्यामुळे या सर्व गोष्टी ज्या होत नाहीये, तर ते प्रोसेस व्हायला आणि आपण जर त्या ठिकाणी भर दिलं तर म्हणजे स्वतःहून तुम्ही विद्यार्थी सर्व मिळून जर भेट दिली की सर आमचे पगार होत नाही, तर नक्कीच तुमचे त्या डिपार्टमेंटमध्ये जे काही असणारे वर्कर असतील किंवा कर्मचारी असतील जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते त्यांच्यावर डिपेंड करते की ती किती फास्ट काम करत असतात. म्हणून त्यांच्या या दिरंगाईमुळे सुद्धा तुमचा पगार लेट होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण तुटपुंज्या या पैशावरती किंवा या वेतनावरती आपण काम करतो, आपली स्वतःची फॅमिली आहे हा विचार करून आपण सर्वांनी एकत्र येऊन तुम्ही त्या ऑफिसला भेट द्या, त्या कार्यालयाला भेट द्या, आणि तिथे ज्यांच्याकडे ते डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्यांचं काम दिलेलं आहे, त्यांच्याकडनं काम करून घ्या आणि त्यांना सांगा, जाणीव करून द्या की सर आम्ही एक 8,000 6,000 रुपयात काम करतो 10,000 आणि त्यातही हे लेट होत आहे. या सर्व गोष्टी तुम्ही त्यांना सांगा. नक्कीच तुमचा पगार त्यावेळेला होईल आणि सर्वांचे पगार होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट जर चुकला असेल तर ते पेंडिंग असेल, आणि जर तुमचा बँक म्हणजे पोस्टाचं असेल खातं तर ते चालणार नाही. तुम्हाला नॅशनलाइज बँकेचं पाहिजे तर ते तुम्ही अपडेट करू शकता त्या ठिकाणी जाऊन. विद्यार्थी मित्रांनो, हे पगार न येण्यामागची कारणं होती, यासाठीचा हा आपण व्हिडिओ बनवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि या अशाच अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.